अरे संस्था चालवण्यासाठी लोकांचा स्वतःचं पोट भरण्यासाठी संस्था चालवायची सोड, स्वतःचं पोट भरण्यासाठी ना तू एखाद्याच्या करिअरचं वाटोळं करतोय. कळतंय तुला? एवढं साधं गणित कळतंय? म्हणजे तुला काय म्हणायचंय, सगळ्यांच्या करिअरची जबाबदारी मी एकट्याने घेतली का? अरे तू सगळ्यांचं नको घेऊ, निदान जे योग्य आहे ते तर कर ना. तुला लाज नाही वाटत स्वतःला शिक्षण भूषण म्हणून घेतानी? तोंड बघ आरशात, वाटतोय तू तसा? सरळ सरळ शिक्षणाच्या नावाखाली ना लाच घेतोय तू. अरे एक कर्मवीर भाऊराव पाटील होते खरे शिक्षण भूषण. त्यांनी त्यांच्या बायकोच्या गळ्यातलं घाण ठेवून मुलांना शिक्षण दिले, गरजू मुलांना त्यांनी मोठं केलं. त्यांच्या संस्थेत सगळं होतं. तुझ्या संस्थेत काय आहे रे? फक्त पैसा आहे, पैसा होता शिक्षण घ्या. अरे तू डिग्र्या विकतोय. लाज वाटते मला शपथ, माझा भाऊ शिक्षण भूषण आहे म्हणून घ्यायची. त्याच्यामुळे मला काय तुझ्या दारात राहायचं नाही भाऊ. तू मला सरळ नेऊन घाल. हे असा शिक्षणाचा बाजार आहे ना, मी तुझ्या दारात येणार नाही. आणि भविष्यात माझ्या मुलांचा जर चुकून इंजिनिअरिंगला नंबर लागला ना, मी त्यांना तुझ्या संस्थेत तर चुकून नाही घालणार. आपली एवढी ऐपत नाही बाबा तुझ्या संस्थेत माझे पोरं शिकवायची. मी आपली सर्वसामान्य आहे, आपण एवढी ऐपत करू शकत नाही तुमच्या दारात यायची तुमच्या संस्थेत. त्याच्यामुळं तू मला नेऊन घाल, मला काय राहायचं नाही. मी जाते माझी. आणि तू आहे ना, मी पदवी देऊ का तुला? एक A1 पदवी आहे. तू शिक्षण भूषण नाही, तू शिक्षण माफी आहे. शिक्षणाचा आहे ना बाजार केलाय, बाजार, फक्त पैशासाठी. जरा विचार कर या गोष्टीचा. आपले पण मुलं आहेत, तुझे भाचा भाची ते पण आहेत. जरा हा विचार कर.